स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेण्यासाठी परभणीत करुणा मुंडे हे आले होते। कार्यकर्ते मेळावा झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली पार्टीचे उमेदवार देणार असल्याबाबत घोषणा केली व वेगवेगळ्या मुद्द्यावर सरकार हल्लाबोल केला। परळीसाठी एका मोठ्या पक्षातून मला निवडणूक लढण्यासाठी ऑफर आली असून सुद्धा मी त्या ऑफरला रिप्लाय दिला नसल्याचे त्यांनी सांगितला। परभणीच्या निवडणुका स्थानिक पातळीवर युती झाली तर ठीक नाही तर स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी माहिती दिली व एक मोठा पक्ष युतीसाठी आमंत्रण देत आहे, मात्र जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत जाहीर करणार नाही असेही ते म्हणाले। पुढे बोलताना पदवीधर निवडणूक आपण स्वतः आपल्या पक्षाचा तिकीट आणि लढणार असल्याचा त्यांनी सांगितले। डॉक्टर सुप्रिया मुंडे या प्रकरणी ज्या खासदारांनी रिपोर्ट बदलायला लावली त्या खासदारांनी आतापर्यंत असे किती काम केले हे सिद्ध भाजप करू देणार नाही असा हल्लाबोल सरकारवर केला। शक्ती सेना पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका पूर्ण मराठवाडामध्ये लढवणार आहे। मी स्वतः नाही, क्योंकि मी जरी उभे राहिली तो माझे लक्ष माझ्यावरती असणार आहे। पण जे नवीन लोक आहे ते कुठे ना कुठे थकलेले आहे क्योंकि त्यांच्याकडे काय क्वेश्चन मार्क आहे, आमच्या पाठीमागे कोणी नाही आहे। तो आता मी आहे, क्योंकि जरी मी उभे राहिली नगर अध्यक्षसाठी, मला खूप मोठे पक्ष आहे, मी नाम सांगणार नाही, पण मोठे पक्षाची मला ऑफर पण आहे परलीसाठी, तरी पण मी सांगितलं नाही, मी नाही लढणार। क्योंकि जरी मी उभे राहिली तो माझे उमेदवाराला कोण बल देणार, त्यांचा प्रचार कोण करणार, त्याच्यासाठी ऐका, मला एक चान्स पाहिजे, क्योंकि मी एक संघर्षकारी काम करणारी महिला आहे। मोठे घरची असताना मी घरामध्ये बसली नाही। नवरा आपली बायकोला जरी जेलमध्ये टाकू शकतात, तो कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे जेलमध्ये आणि सगळीकडे कार्य करताना मी बघितलेली आहे। आज परिवारचे लोक असो किंवा कार्यकर्ता असो, शेतकरी असो, जास्त आवाज तुम्ही काढली, जास्त तुम्ही पुढे गेले हे मंत्री संत्री आमदार लोकांचे, तो तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येत आहे। त्याच्यासाठी हे स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे।